नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 22. श्रीकांतच्या बिझनेसमधला एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यवहार चालला होता. एका अमेरिकन कंपनीचे प्रेसिडेंट जेकब लिन्स खास श्रीकांतला भेटण्यासाठी भारतात येणार होते. त्यांना श्रीकांतच्या कंपनीत रस होता. सोबत त्यांची पत्नी डॉली सुद्धा येणार होती. आपल्या पाहुण्यांची खातिरदारी करण्याच्या बाबतीत श्रीकांत अत्यंत काटेकोर असे. विशेषतः अमेरिकन पाहुण्यांच्या बाबतीत तर फारच. शिवाय आपल्या कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित असलं तरच तिला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग मिळू शकेल याची त्याला पूर्ण कल्पना होती. जेकब आणि डॉली यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या एका मोठ्या पंचतारांकित हॉटेलात श्रीकांतनं मेजवानी आयोजित करण्याचं ठरवलं. व्यावसायिक, उद्योगपती, वरिष्ठ सरकारी अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर अशा सर्वांनाच या मेजवानीचं निमंत्रण जाणार होतं. श्रीमंत आणि उच्चपदस्थ लोकांचा तो मेळावा असणार होता. जेव्हा कधी अशा प्रकारच्या पार्टीचं आयोजन करण्यात येईल तेव्हा निमंत्रण पत्रिकेवर यजमान म्हणून नेहमी श्रीकांत व श्रीमती या दोघांची नावे छापण्यात येत. आजवर अशा प्रकारच्या अगणित पार्ट्यांमध्ये श्रीमतीने लोकांचं स्वागत केलं होतं. त्यांच्याशी चतुरपणे, हसमुखाने संभाषण केलं होतं. श्रीकांतच्या पत्नीची भूमिका समर्थपणे निभावून नेली होती. प्रोफेसर कॉलिन्स आपल्या देशात परत जाऊन आठवडा लोटला होता. या काळात जागृत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहिलेल्या इतिहासाच्या जगात श्रीमती हरवून गेली होती. आपल्याला इतिहासाची जीवनात किती तीव्रतेने उणीव भासते आहे हे श्रीमतीच्या आता लक्षात आलं. इतक्यात रवीचं पत्र तिच्या हातात पडलं. ते तिने परत वाचलं. तिच्याविषयी वापरलेले शब्द तिने पुन्हा पुन्हा वाचले. श्रीमतीचे विचार अत्यंत सुस्पष्ट आहेत असं त्यानं म्हटलं होतं. ते वाचून तिच्या मनात अस्वस्थता आली. खरंच आहेत का आपले विचार सुस्पष्ट? आणि ते तसे असतील तर मग अलीकडे आपण इतक्या अस्वस्थ का असतो? तिला अंतर्यामी एक पोकळी जाणवली. आज इतकी वर्ष आपल्या मनाला न रुचलेल्या, न पटलेल्या, न आवडणाऱ्या गोष्टी करत आलो. पण त्या करत असताना मनामध्ये जी एक नाराजी भरलेली होती ती आपण तशीच दडपून ठेवली. मनाविरुद्ध हसत मुखाने तसंच सगळं साजरं करत राहिलो. लिन्स दाम्पत्यासाठी ठेवण्यात आलेल्या पार्टीचा दिवस जवळ येत चालला होता. त्या पार्टीविषयी आपल्या मनात केवढी अनिच्छा आहे हे तिला आता खरं जाणवलं. पण आपण जर त्या पार्टीला गेलो नाही तर श्रीकांत संतापेल याची तिला पूर्ण कल्पना होती. तरीही आपल्या स्वतःच्या मनाचं काय? आणखी एखादी निरर्थक पार्टी अटेंड करण्याची सहनशक्ती आहे का आपल्यात? या खेपेला पार्टीला जाणं टाळता आलं तर टाळायचं असं तिने ठरवलं. तिने श्रीकांतच्या ऑफिसात फोन केला. त्याची सेक्रेटरी प्रिया फोनवर होती. प्रिया आपल्या कामात अत्यंत दक्ष आणि हुशार होती. तिला तिचं काम आवडायचं. 2 माणसांचं काम ती एकटी पार पाडायची. प्रिया, जरा श्रीकांतला फोन देतेस? मला त्याच्याशी बोलायचंय. श्रीकांतशी थेट बोललेलंच बरं असा निरोप सेक्रेटरीला सांगण्यात काहीच अर्थ नाही याची श्रीमतीला पूर्ण कल्पना होती. नाहीतर उगीच दुसऱ्या दिवशी ऑफिसात अफवांचं पीक उठलं असतं. सॉरी मॅडम, सर आता व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आहेत. ऑल राईट प्रिया, पण मी फोन केला होता असं नक्की सांग त्याला. क्षणभर तिला प्रियाचाच राग आला. श्रीकांतच्या पत्नीचा फोन आहे म्हटल्यावर तिनं तरी त्याला कॉन्फरन्समधून उठून फोन घ्यायला सांगितलं असता तर. त्याच्या दृष्टीने आपण कुणीच नाही का? आपलं काहीच महत्व नाही का? पण मग तिच्या लक्षात आलं प्रियाने तिचं कर्तव्य बजावलं होतं. हे तिच्या बॉसनेच जर तिला शिकवलं होतं कामापेक्षा अधिक महत्वाचं काही नाही. ती खरी चिडली होती श्रीकांतवर. त्याने तरी स्वतः 2 मिनिटं सवड काढून तिच्याशी फोनवर बोलायलाच हवं होतं. श्रीमतीच्या एक गोष्ट लक्षात आली. गेल्या इतक्या वर्षाच्या सवयीने तिचा स्वभाव पूर्ण आज्ञाधारक बनून गेला होता. जे काम सांगितलं असेल ते निमूटपणे ऐकायचं. जी काही आज्ञा असेल ती मुकाट्याने पाळायची. कधी कधी मनातून त्या सगळ्याची तिला खूप चिड यायची. पण तरीही तिने एकदाही श्रीकांतचा शब्द खाली पडू दिला नाही. त्याची कधीच अवज्ञा केली नाही. दरवेळी स्वतःचं मन मारायचं. स्वतःच्या इच्छा आकांक्षा कमी महत्वाच्या मानून त्या आतल्या आत दडपून टाकायच्या हे इतकं अंगवळणी पडून गेलं होतं.
मनात उठलेल्या या विचारांच्या वादळाने ती थकून गेली. आता घरात बसणं तिला असह्य वाटू लागलं. दुपार उलटून गेली होती, तरी पण कुठेतरी निघून जावं, या घरातून बाहेर पडावं असं तिला वाटू लागलं. श्रीमतीने गॅरेजमधून गाडी बाहेर काढली. तिचा ड्रायव्हर जवळच बिडी फुंकत दोस्तांशी गप्पा मारत उभा होता. तिला पाहून त्याला आश्चर्यच वाटलं. तो बिडी विझवून पळतच तिच्या दिशेने आला. मी गाडी काढतो असं खुणेने तिला सांगू लागला, पण तिने मानेनेच त्याला नकार दिला आणि ती गाडी घेऊन बाहेर पडली. आपण कुठे निघालो आहोत याची तिला यत्किंचितही कल्पना नव्हती. ती गाडीने जुहू बीचपाशी आली. गाडी कडेला उभी करून बाहेर पडली आणि समुद्राकाठच्या रेतीत चालू लागली. दुपार उलटून चालली होती, तरी अजून ऊन होतं. बीचवर फारशी गर्दी नव्हती. तुरळक कुठे कुठे एखादा तरुण मुलामुलींचा घोळका दिसत होता. ही मुलं कॉलेज बुडवून इकडे आलेली दिसतायत असं श्रीमतीच्या मनात आलं. अचानक तिला आपल्या बेफिकीर स्वच्छंदी कॉलेज जीवनाची आठवण झाली. त्यामुळे तर ती अधिकच दुःखी झाली. त्यावेळी श्रीकांत कसा आपल्या आईला काहीतरी सबब सांगून घराच्या बाहेर पडायचा आणि तिला युनिव्हर्सिटीच्या बॉटनिकल गार्डनमध्ये भेटायला यायचा, याची तिला आठवण झाली. श्रीकांत गावात आलेला असला की आपण अगदी आवर्जून कॉलेजात जात असू. लेक्चर नसले तरीही दोघं शेजारी बसून तासच्या तास गप्पा मारत असू. त्यावेळी हातात मुळीच पैसे नसायचे, पण बोलायला किती विषय, किती आशा, महत्वाकांक्षा आणि स्वप्न, किती बेत आखणं. श्रीकांत स्वतःच्या कॉलेजविषयी, प्रोफेसरांविषयी, मित्रांविषयी कितीतरी गोष्टी सांगायचा. आपल्या वर्णनातून IITच्या कॅम्पसचं शब्दचित्र तिच्यासमोर उभं करायचा. जणू काही आपण तो कॅम्पस डोळ्यांनी पाहिला आहे असं श्रीमतीला वाटायचं. त्या श्रीकांतला अलीकडे काय झालं होतं? ते प्रेम, ती माया, सहवासाची ओढ, ते स्वप्नाविषयीचं बोलणं सगळं जणू अदृश्य झालं होतं. तो तिच्याशी फारसं काही बोलायचाच नाही. फक्त काही काम असलं तरच तो तिच्याशी बोलायचा. कामाची भली मोठी यादी तिला द्यायचा. मनात विचारांचं वादळ उठलं. श्रीमतीला त्याचा त्रास होऊ लागला. त्या दोघांच्या लग्नाविषयीच्या कल्पना होत्या की आपण दोघांनी एकमेकांमधलं जे चांगलं असेल ते बाहेर आणायचं, त्याचं चीज करायचं असं ठरवलं होतं. पण प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही. तिने त्याच्यासाठी आपल्या करिअरचा त्याग केला. सासरच्या माणसांचे टोमणे आणि लागट बोलणी सहन केली. आपल्या एकाकीपणाचा सामना धीराने केला. त्याचं एकमेव कारण असं की तिचं त्याच्यावर नितांत प्रेम होतं. पण तो श्री आता तिच्याबरोबर नव्हताच मुळी. हा जो कोणी होता तो होता सुप्रसिद्ध श्रीकांत देशपांडे. महत्वाकांक्षा, पद आणि कीर्ती हेच त्याचं सर्वस्व होतं. त्याच्या प्लॅन्समध्ये कुठे त्याच्या पत्नीला स्थानच नव्हतं. तिच्या मनाला एका विचित्र भावनेने ग्रासलं. आपलं ज्या माणसाशी लग्न झालंय त्याला आपण नीट ओळखतच नाही असं तिला वाटू लागलं. आपला तो जुना श्री कुठं सापडेल आपल्याला? श्रीमती एका लाकडी बाकावर बसून हमसाहमशी रडू लागली. आजूबाजूला माणसं होती, पण आज तिला त्याची पर्वा नव्हती. एनिवे, ती मुंबईत होती. मुंबईत माणसं एकमेकांच्या अध्यात-मध्यात नसतात. कुणालाही कुणाच्याही भानगडीत पडायचं नसतं. ती उठून अडखळत कशी तरी आपल्या गाडीकडे जाऊ लागली. आपण वंदनाला जाऊन भेटावं का? पण मग लक्षात आलं, डिसेंबर संपत आलेला होता. प्रमोद कदाचित रजा घेऊन घरी आराम करत असेल. त्यांच्यामध्ये जाऊन डिस्टर्ब करायची तिची इच्छा नव्हती. श्रीकांतने शेवटची रजा कधी बरं काढली होती? घरी राहून केवळ आपल्याबरोबर वेळ कधी बरं घालवला होता? तिला असा एकही दिवस आठवेना. जाण्यासारखं एकही ठिकाण नव्हतं. त्यापेक्षा स्वतःच्या घरी गेलेलं बरं, असा विचार करून ती उठली. गाडीत बसून तिने जड हृदयाने गाडी सुरू केली. ती घरी पोहोचली तेव्हा कामवाल्या बाईने तिला निरोप सांगितला. मॅडम, साहेबांचा तुम्हासनी फोन येऊन गेला. श्रीमतीला या अशा मनस्थितीत श्रीकांतशी फोनवर बोलण्याची इच्छा होईना. पण एकीकडे तिचे कर्तव्यदक्ष आज्ञाधारक मन तिला स्वस्तही बसू देईना. कदाचित श्रीकांतचं काहीतरी तसंच महत्वाचं काम असेल आपल्याकडे, नाहीतर तो ऑफिसातून आपल्याला फोन कधीच करणार नाही. तिने उठून फोन केला, पण परत फोन प्रियानेच घेतला. श्रीकांत ऑफिसात नव्हता. सर, पैशाचं पाकिट घरी विसरून आले आहेत ऑफिसला, ते पाठवून द्यायला सांगितलंय, प्रिया म्हणाली. हे श्रीकांतच काम होतं तर. तिला क्षणभर चीड आली, पण ती काही बोलली नाही. सगळं ठीक आहे ना घरी मॅडम? प्रिया म्हणाली. आपली मनस्थिती कशी आहे हे प्रियाला कळू द्यायची श्रीमतीला मुळीच इच्छा नव्हती,
त्यामुळे तिने ते संभाषण संपवलं. भाग 23. श्रीमती ओबेरॉय टॉवर्सला पोहोचली तेव्हा काही निमंत्रित येऊन पोहोचलेले होते. श्रीमतीला उशीर झाल्यामुळे श्रीकांत रागात होता. वेळेत उपस्थित राहून आलेल्या पाहुण्यांचं व्यवस्थित स्वागत करणं हे श्रीमतीचं काम होतं ना. अर्थात हे कर्तव्य आज इतकी वर्ष विना तक्रार तिने बजावलंच होतं. पण आज त्याने तिच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला. श्रीमतीने तिकडे दुर्लक्ष केलं. आज तिचं मन कशातच लागत नव्हतं. तिचा चेहरा उदास, निस्तेज दिसत होता. ते पाहून श्रीकांतला आणखी राग आला. त्याने तिची काही पाहुण्यांची ओळख करून दिली, पण श्रीमतीनं आज नेहमीसारखं त्यांच्याशी शेकहँड न करता त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार केला. ती त्यांच्याकडे पाहून नुसती हसली, पण त्यांच्याशी बोलली मात्र नाही. कोणीतरी म्हणाले, प्लीज टू मीट यू. त्यावर श्रीमतीच्या मनात आलं, आय एम एक्स्ट्रीमली अनहॅपी मीटिंग पीपल लाईक यू अँड वेस्टिंग माय टाइम. अर्थातच हे शब्द तिच्या तोंडून बाहेर पडले नाहीत, पण मनातून मात्र तिला तसं वाटलं. ती चेहऱ्यावर उसनं हसू आणून म्हणाली, ग्लॅड टू मीट यू. ड्रिंक सर्व करण्यात आली. नेहमीसारखं औपचारिक संभाषण सुरू झालं. खरं तर जेवण म्हणजे एक उपचारच होता. जेवणातील पदार्थांकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. श्रीमतीला जुनी आठवण झाली. अशा तऱ्हेची पार्टी श्रीमतीने आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा पाहिली होती, तेव्हा त्या पार्टीच्या बिलाची रक्कम पाहून तिला धक्का बसला होता. घृणा सुद्धा वाटली होती. श्री, हे जरा अतिच वाटतंय नाही? जेवण तर काही खास नव्हतं, ती श्रीकांतला म्हणाली होती. तिच्या अज्ञानाला हसत त्यावेळी श्रीकांत म्हणाला होता, या अशा पार्ट्यांमध्ये तुझी हुबळीची भाषा वापरू नको हं. या अशा पार्ट्यांमुळे आम्हाला जे बिझनेस मिळतो त्याचा विचार करता या पार्ट्यांसाठी होणारा खर्च म्हणजे काहीच नाही. याचा अर्थ असाच होता की प्रत्येक जेवण, प्रत्येक बोलणं आणि प्रत्येक नातेसंबंध हा नफा व तोटा यावरच आधारित होता. काय जगण्याची पद्धत ही? श्रीमतीच्या मनात हे असेच विचार घोळत होते. एवढ्यात हरीशची पत्नी प्रभा तिच्याजवळ येऊन तिच्या पाठीवर हात ठेवून म्हणाली, श्रीमती, कुठं हरवली आहेस तू? प्रभाने समाजशास्त्रात MA केलं होतं. हरीश आणि प्रभाला एकच मुलगा होता, अमोल. तो 6 वर्षाचा होता. दूर कोडाई कॅनॉलच्या बोर्डिंग स्कूलमध्ये तो शिकत होता. श्रीमतीने प्रभाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळून तिलाच उलट प्रश्न केला, अमोल कसा आहे? त्याची खूप आठवण येत असेल ना? प्रभा मुळातच खूप गप्पिष्ट होती. ती म्हणाली, खरं सांगू श्रीमती, त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलंय याचा कधी कधी मला खूप आनंद होतो. त्याला चांगली शिस्त लागली आहे. शिवाय इंग्लिश तर इतकं छान बोलायला लागलाय. घरी काय, आम्ही फक्त हिंदीतच बोलतो ना. शिवाय तो एकुलता एक आहे, त्यामुळे लाडाने बिघडायची भीती. घरी खूप कंटाळतो तो. प्रभा खूप मनमिळाऊ आणि सरळ स्वभावाची होती. तिच्यापाशी छक्केपंजे काहीही नव्हते. श्रीमती आणि प्रभा यांचे स्वभाव कितीही भिन्न असले तरी दोघी खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. प्रभा फारशी बुद्धिमान नव्हती. ती उगीच कोणत्या गोष्टीवर फार जास्त विचार करून स्वतःच्या मनाला त्रास करून घेणारीही नव्हती. आयुष्याकडे ती खेळकर दृष्टीने बघायची. हरीश कधीही लांबच्या दौऱ्यावर गेला की ती सरळ उठून आग्र्याला निघून जायची. मुंबईतही तिच्या खूप मित्रमैत्रिणींचा मोठा गोतावळा होता. ती त्यांच्याबरोबर शॉपिंगला जायची, बाहेर फिरायला जायची, गप्पा गोष्टी करायची आणि आयुष्य भरभरून जगायची. प्रभा, मग अजून एक मूल नाही का होऊ देत? तेवढीच अमोलला पण कंपनी होईल. नाही हं श्रीमती, वेडी आहेस की काय तू? पहिल्या खेपेला इतका त्रास झाला मला, आता परत चान्स घ्यायची मुळीच इच्छा नाही माझी. एवढ्यात मेहेर इंजिनियर तिथे आली आणि त्यांचं संभाषण तिथेच थांबलं. हाय श्रीमती, किती स्लिम झाली आहेस ग तू, किती सुंदर दिसतीयस. बांद्र्याला ते नवीन फिगर 8 नावाचं जिम सुरू झालंय ना, ते जॉईन केलंस की काय? मी ऐकलंय सगळे फिल्म स्टार तिथेच जातात. कधी कधी वाटतं मी बांद्र्यात राहत असते तर. मेहेर इंजिनियर स्वतः चांगली गलेलट्ट होती. तिचे पती एक विख्यात बिल्डर होते. हाय श्रीमती, या विकेंडला काय प्लॅन्स आहेत तुझे? त्रिभुवन दासकडे हिऱ्याच्या दागिन्यांचं प्रदर्शन भरलंय. आम्ही सगळ्या जाणार आहोत. येणार का? प्रेमा मल्होत्रा म्हणाली. तिचे पती म्हणजे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीतील एक बडं प्रस्थ होतं. सॉरी, मी नाही येऊ शकणार. श्री घरी असेल ना? कमॉन श्रीमती, इंदुमती सुखटणकर म्हणाल्या. जमलेल्या सर्वजणींमध्ये त्या वयाने मोठ्या होत्या. तू फारच आदर्श गृहिणी आहेस हं. हे पुरुष आपली कधी पर्वा करतात का?
नेहमी कामाच्या निमित्ताने बाहेर हिंडत असतात. आपण सुद्धा आपल्याला हवं ते करण्यात वेळ घालवावा. सगळं संभाषण ऐकून श्रीमतीला मळमळू लागलं. तिला एक प्रकारचा थकवा जाणवू लागला. साड्या, दागिने खरेदी अशा विषयांमुळे जुन्या दुःखद आठवणी जाग्या झाल्या. तिला गंगाकांचं एक एक कुत्सित बोलणं आठवू लागलं. आपल्या सुनेने साधं राहावं असं जरी गंगाकांचं मत असलं, तरी आपल्या मुलीने मात्र उंची कपड्यांनी आणि दागिन्यांनी मडलेलं असावं असं तिला वाटे. श्रीमतीने चुकून जरी कधी जराशी भारी किमतीची साडी विकत आणली, तरी तिने श्रीकांतचे पैसे उधळल्याबद्दल गंगाका तिला रागावत असे. रमाचं लागट बोलणं आणखी वेगळ्या तऱ्हेचं होतं. श्रीमती, तुझ्या रंगाला सोन्यापेक्षा मोत्याचे दागिने अधिक शोभून दिसतील. श्रीमती श्रीकांतपेक्षा वर्णाने सावळी होती. माय लेकी या गोष्टीची तिला वारंवार जाणीव करून देत असत. या सगळ्या जुन्या कटू आठवणींनी श्रीमतीच्या मनात फेर धरला आणि तिला खूप गळून गेल्यासारखं वाटू लागलं. आज आपल्या पत्नीचं वागणं नेहमीसारखं नाही हे श्रीकांतच्या लक्षात आलं. तो तिच्या जवळ गेला आणि त्याने कुजबुजत्या पण निग्रही आवाजात कन्नडमध्ये तिला विचारलं, श्रीमती, आज तुला झालंय तरी काय? काय बिनसलंय तुझं? तू जेकबशी एक अक्षरही बोलली नाहीस. आजच्या या पार्टीचे मुख्य निमंत्रित जेकब आणि डॉली होते. डॉलीच्या चेहऱ्यावर खास औपचारिक कृत्रिम हसू होतं. तिला पार्ट्यांची खूप आवड होती. अशा शेकडो पार्ट्यांना ती वर्षभर हजेरी लावत असे. कित्येकदा त्यांचं स्वतः आयोजन सुद्धा करत असे. इतक्यात खुद्द डॉलीच तिथे येऊन श्रीमतीशी औपचारिक गप्पा मारू लागली. श्रीमती, तुला हिस्ट्री या विषयाचं खूप सखोल ज्ञान आहे असं ऐकलं. तू नक्की डॉक्टरेट मिळवली असशील ना? श्रीमती तुटकपणे म्हणाली, नाही, मी फक्त MA आहे. खरं की काय? तू नक्की अमेरिकेत शिक्षण घेतलं असशील. नाही, मी माझ्या जन्मगावी शिकले. अर्थात डॉलीच्या दृष्टीने श्रीमती प्रश्नांचं उत्तर काय देते हे तितकंसं महत्वाचं नव्हतं. ती उगीच काहीतरी बोलायचं म्हणून बोलत होती. ओ श्रीमती, मग तू अमेरिकेचा प्राचीन आणि भव्यदेवी इतिहास शिकायलाच हवास. एक्सक्यूज मी डॉली, पण तुमच्या देशाचा इतिहास प्राचीनही नाही आणि भव्य दिव्यही नाही. अमेरिकेची प्रगती झाली ती औद्योगिक क्रांतीमुळे आणि अभिनव संकल्पनांचा अवलंब केल्यामुळे. अभिनव संकल्पना तर काय कोणत्याही राष्ट्रात जन्म घेऊ शकतात. तुमच्या देशाचा इतिहास जगात सर्वात अर्वाचीन आहे. पण मला नाही समजलं. सॅपचंच उदाहरण घे ना. त्या संकल्पनेचा जन्म जर्मनीत झाला, पण सर्वाधिक उपयोग अमेरिकेत झाला. श्रीमती डॉलीच्या प्रश्नांना ज्या तऱ्हेने थंडपणे व उर्मटपणे उत्तरं देत होती ते श्रीकांतच्या लक्षात आलं. तो संतप्त झाला. अशा पद्धतीने आलेल्या पाहुण्यांशी बोलणं पार्टीच्या यजमानास अजिबात शोभत नाही असं त्याला वाटलं. आपल्या पार्टीला उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसन्न करण्याची त्याची खटपट होती. विशेषतः डॉलीला तर अधिकच. जेकबच्या पाठीशी उभी असणारी ती खंबीर स्त्री होती. तिच्याशी अशा पद्धतीचं उर्मट वागून काहीच उपयोग नव्हता. श्रीमती आपल्या या अशा वागण्यामुळे बिझनेस डिलिंग्समध्ये अडथळा निर्माण करणार याची श्रीकांतला भीती वाटली. अशा अवघड परिस्थितीतून मार्ग काढायची श्रीकांतला सवय होती. आपला कपडा जर चालताना झाडाच्या काट्यात अडकला तर त्याच्याशी ओढाताण करून उपयोग नसतो. तो अलगदपणे कौशल्य वापरून सोडवायचा असतो याची त्याला पूर्ण कल्पना होती. श्रीकांत अलगदपणे त्या दोघींच्या संभाषणात सहभागी झाला. त्याने आपलं पूर्ण लक्ष डॉलीवर केंद्रित केलं. हॅलो डॉली, यू लुक वंडरफुल. तुझी जयपूरची ट्रिप कशी झाली? श्रीमतीचं डॉलीशी जे काही संभाषण चाललं होतं ते अयोग्य पद्धतीनं चाललं होतं हे सूचकतेनं तिच्या लक्षात आणून द्यायचा श्रीकांतने प्रयत्न केला. पण श्रीमतीने मुद्दामच त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. ओ श्रीकांत, इट वॉज लवली. आजकाल भारतात पाश्चिमात्य गोष्टींची छाप जिकडे तिकडे दिसून येऊ लागली आहे असं माझ्या लक्षात आलंय. आता याच हॉलचं नाव बघ ना. काय सुंदर फ्रेंच नाव आहे ना. पार्टी जिथे चालू होती त्या हॉलचं नाव होतं ला जेकोंडा. अर्थात याचा अर्थ काय हे डॉली आणि श्रीकांत दोघांनाही माहीत नव्हतं. श्रीमतीला आता मध्ये बोलल्याशिवाय राहावे ना. ती जरा खोचकपणे म्हणाली, ते काही नुसतं फ्रेंच नाव नाही. जगप्रसिद्ध मोनालिसा पेंटिंगचंही ते नाव आहे. गूढरम्य हसू असणाऱ्या स्त्रीच्या तैलचित्राचं. या हॉलचं नाव तिच्यावरून दिलंय. तू जर कधी पॅरिसला गेलीस आणि तुला वेळ मिळाला, आवड असली तर तिथलं लॉरेस हे प्रसिद्ध म्युझियम जरूर बघ. म्हणजे मोनालिसाचं रसग्रहण तुला खऱ्या अर्थाने करता येईल. श्रीमतीचं बोलणं ऐकून श्रीकांतला धक्का बसला.
तिचा स्वर जाणून बुजून शत्रुत्वपूर्ण आणि खवचट होता. एखाद्या चांगल्या प्रेमळ यजमानिनीनं आपल्या पाहुण्यांशी बोलावे तसा नव्हता. तिला भांडण उकरून काढायचंच असं तिच्या स्वरावरून वाटत होतं. मोनालिसा असो नाहीतर लाज एकोंडा, त्याचा इथे काय संबंध होता? श्रीकांतचं उद्दिष्ट होतं आपलं बिझनेस डील यशस्वी करणं. श्रीमतीलाही याची पुरेपूर कल्पना होती आणि तरी मुद्दाम ती असं वागत होती. त्याच्या मार्गात अडथळा आणत होती. श्रीकांत आता मनातून फारच संतापला होता. पार्टी पुढे चालूच राहिली. श्रीकांत आणि श्रीमती दोघांनी राहिलेला वेळ एकमेकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.